नमस्कार मित्रांनो, बीडचा खासदार कोण होणार हे अवघ्या काही 3 दिवसावरच आपल्याला कळणार आहे. कारण 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. नेमकं ह्या मतमोजणीमध्ये एकूण किती फेऱ्या असणार आहेत, कितव्या फेरीनंतर आपल्याला अंदाज बांधता येणार आहे आणि बीड लोकसभा निवडणुकीचे चित्र कसे राहणार आहे, एका फेरीला किती मिनिटं लागणार आहेत आणि कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार आहेत आणि ह्या मतदारसंघात प्रमुख शहरे कोणकोणती आहेत तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. अटीतटीची झालेली बीड लोकसभा मतदारसंघात मतमोजणी सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. मतमोजणीची 25वी फेरी संपल्याच्या नंतर म्हणजे दुपारी 3च्या नंतर निकालाचा अंदाज आपल्याला बांधता येणार आहे की बाबा कुणाचा विजय निश्चित होऊ शकतो. ह्यामध्ये महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे हे होते, तर महायुतीकडून पंकजा मुंडे ह्या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. 25 फेऱ्या झाल्याच्या नंतरच आपल्याला अंदाज लावता येणार आहे की विजय कुणाचा निश्चित होऊ शकतो आणि 25 फेऱ्या जवळपास 3च्या नंतरच ह्या अंदाज आपल्याला देखील बांधता येणार आहे. 3 वाजेपर्यंत कोण विजय होईल हे देखील निश्चितपणे सांगता येणार नाही. ह्या निवडणुकीमध्ये एका फेरीला साधारणतः किती वेळ लागणार आहे, तर प्रत्येक मतदान यंत्रावर 41 उमेदवार आणि एक नोटा असे 42 व्यक्ती मतदान मोजायला बसणार आहेत. तर प्रत्येक फेरीला जवळपास 13 मिनिटं लागणार. त्यामुळे फेरी संपल्याच्या नंतर किमान 15 मिनिटे अपेक्षित आहेत की बाबा एक फेरी झाल्याच्या नंतर कशा प्रकारे कुणाला किती मतदान पडले हे आपल्याला माहिती व्हायला आणि ह्या मतदानामध्ये कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार आहेत, तर 14 बूथ मोजणी जाणार आहेत. त्यानुसार परळी मतदारसंघात 25 तर आष्टी मतदारसंघात 33 फेऱ्या होणार आहेत. बीड, माजलगाव 27, गेवराई 29 आणि केज 30 फेऱ्या होणार आहेत. बीड लोकसभा मतदारसंघात एकूण ह्या 6 मतदारसंघ आहेत, त्यापैकी अशा प्रकारच्या फेऱ्या होणार आहेत. तर प्रमुख शहरे कधी लागणार आहेत, कितव्या फेरीला कोणतं शहर येणार आहे, बीड असेल, परळी असेल, केज असेल, आष्टी असेल, गेवराई असेल किंवा हे शहरं जे आहेत प्रमुख हे कितव्या फेरीनंतर यांची मतमोजणी होणार आहे, तर बीड शहराची मतमोजणी हे 4 ते 14व्या फेरी दरम्यान होणार आहे. तर आष्टीची जी मतमोजणी आहे ती 15वी फेरीपासून चालू होणार आहे. त्यानंतर अंबाजोगाई ही 9 ते 14 ह्या फेऱ्या दरम्यान प्रॉपर अंबाजोगाईची मतमोजणी होणार आहे. त्यानंतर केजची 19 ते 21व्या फेरी दरम्यान तिथली मतमोजणी होणार आहे आणि माजलगावची जर पाहिलं तर 5 ते 7व्या फेरीलाच माजलगाव मतदारसंघ येणार आहे. त्यानंतर परळी मतदारसंघ येणार आहे, तो 9व्या फेरीपासून ते 14व्या फेरीपर्यंत तिथल्या शहराची मतमोजणी होणार आहे आणि गेवराई 9 ते 11व्या अशा फेऱ्या मतमोजणीच्या होणार आहेत. आणि एकंदरीत जो निकाल आहे, निकाल संपूर्ण बीड जिल्ह्याचा निकाल जर 4 जून रोजी आपल्याला पाहायचा असेल तर हा स्पष्ट निकाल 5 ते 6 वाजेपर्यंत कळणार आहे आणि ह्यातच आपल्याला कळणार आहे की बीडचा खासदार कोण आहे. आजपर्यंत अनेकांनी तर्कवितर्क लावले आहे. अनेक जणांनी सांगितलं आहे की बीडचा खासदार महायुतीचे उमेदवार होतील किंवा बीडचा खासदार महाविकास आघाडीचे उमेदवार होतील. परंतु आज 4 जून रोजी आपल्याला सर्व काही स्पष्ट होणार आहे की बाबा बीडचा खासदार कोण होऊ शकतो. अशा प्रकारे मतमोजणी होणार आहे. 25व्या फेरीच्या नंतरच आपल्याला अंदाज बांधता येणार आहे की बाबा 100% कुणाचा विजय होऊ शकतो. जवळपास ह्या मतमोजणीमध्ये 32 फेऱ्या होणार आहेत आणि 32 फेऱ्या झाल्याच्या नंतरच बीडचा खासदार कोण होईल हे चित्र स्पष्ट होणार आहे. एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं मत व्यक्त करा. धन्यवाद.